नमस्कार. सोशल मीडियावरून आजकाल बरीच सारी हेल्थ इन्फॉर्मेशन मिळत असते आणि त्यातूनच आपण बरेच सारे ट्रेंड्स फॉलो करायला लागतो. बट हे ट्रेंड्स फॉलो करत असताना बऱ्याचदा आपण हे चेक करत नाही की ट्रेंड सांगणारा हा जो कोणी इन्फ्लुएन्सर आहे तो किती ऑथेंटिक आहे, त्याच्याजवळ काही त्याच्याबद्दलची डिग्री आहे का, ज्याच्यातून त्याला हे नॉलेज मिळालेलं आहे. आणि त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की काहीतरी ऐकीव माहितीवरून काहीतरी गोष्टी सांगितल्या जातात आणि मग आपण काहीही विचार न करता त्या फॉलो करायला सुरू करतो. आणि बरेच दिवस आपण त्या फॉलो करतो. कारण आपल्याला ज्यावेळेला आपण तो व्हिडिओ बघितलेला असतो ना, तिथे असं काही सांगितलेलं नसतं, की तुम्ही इतकेच दिवस हे फॉलो करा वगैरे काही रिस्ट्रिक्शन सांगितलेले नसतात. अशा प्रकारे सांगण्यात येतं, की ह्याला काही साइड इफेक्ट्स नाहीत आणि तुम्ही करत राहा. अशीच एक पेशंट माझ्याकडे आली होती. तर तिचा प्रॉब्लेम असा होता, की माझे केस आता अचानक पांढरे व्हायला लागले आहेत. म्हणजे इतके दिवस काही माझे केस पांढरे वगैरे नव्हते. अचानक पांढरे व्हायला लागले आहेत. फेसची जी स्किन आहे म्हणजे चेहऱ्यावरची जी स्किन आहे ती खूप जास्त प्रमाणात डल झालेली आहे, ड्राय झालेली आहे. पिगमेंटेशन खूप जास्त प्रमाणात येत आहेत, रफ खूप जास्त झालेली आहे आणि ही लक्षणं तिला जाणवत होती. सो तिची थोडीशी हिस्ट्री घेतली, की ती काय-काय करते रुटीनली. कारण माझं मेन तर आहे, की मी लाईफस्टाईलवरती जास्त फोकस करते आणि त्यामुळे मी सुरुवातीलाच लाईफस्टाईल विचारून घेते, की तुमचा अख्खा दिवस कसा जातो. तर त्यात प्रामुख्यानं जी एक गोष्ट तिने सांगितली, की ती ऑलमोस्ट 3 ते 4 वर्ष झालं सकाळी उठल्या उठल्या गरम पाण्यात लिंबू पिळून पिते. तर ह्याचा आणि ह्याचा काय संबंध असेल? तर खूप जवळचा संबंध आहे. इतके वर्षानुवर्ष हा जो आहे लिंबू तो घेतल्यामुळे तिला आता जे केस पांढरे होणं आणि स्किन खराब होणं या दोन्ही गोष्टी होत आहेत. कारण काय? तर आम्लरस, लिंबाचा जो आम्लरस आहे तो आपल्याला जास्त प्रमाणात म्हणजे तिच्या बाबतीत तिने बराच घेतला तो, कारण तिने ऑलमोस्ट 3-4 वर्ष तो घेत आलेली आहे. हा प्रामुख्याने क्षालन करणार आहे, लेखन करणार आहे आणि खालित्य आणि पालित्य वाढवणारा आहे. खालित्य पालित्य म्हणजेच केस गळणे आणि केस पांढरे होणे. आणि वर्षानुवर्ष हा उपक्रम केल्यामुळे तिला हा त्रास झालेला होता. तर मुळात ज्यावेळेला आपण एखादा ट्रेंड फॉलो करतो त्यावेळेला तो कशासाठी फॉलो करतो आहोत, तो किती दिवस करायचा आहे आणि जो सांगणारा व्यक्ती आहे तो ऑथेंटिक आहे की नाही हे सगळं पाहून मगच सुरू करा. अदरवाईज अशा प्रकारचे साइड इफेक्ट्स डेफिनेटली तुम्हाला सुद्धा बघावे लागतील. व्हिडिओ आवडला असेल, माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.